आहा! मस्त परफेक्ट. सकाळ सकाळ मस्त इडली सांबार चटणी करून ते छान प्लेटमध्ये वाढून त्याचा एक झकास असा फोटो काढून नेहमीप्रमाणे निलिमाने आपला स्टेटस अपडेट केला. एव्हा ना घरातला सगळ्यांचा नाश्ता झाला होता. सगळे अगदी पोटभर ताव मारला होता. कारण नेहमीप्रमाणे निलिमाने अगदी हॉटेलसारखं सांबार आणि चटणी बनवली होती. सगळ्यांनी तिचं खूप कौतुक करत यथेच्छ खाऊन घेतलं होतं. आपण केलेलं सगळ्यांनी असं मनापासून पोटभर खाल्लं की निलिमाचं पोट आपसुकच भरून जायचं. कालपासून तांदूळ उडीद डाळ भिजत घालण्यापासून त्यात इडल्या काढण्यापासून सांबार चटणी करेपर्यंतच्या तिच्या सगळ्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटलं. हे काही नवीन नव्हतं, नेहमीचंच होतं. निलिमेच्या हाताला अगदी खास चव होती. सुगरणच म्हणायचे सगळे तिला. अन्नपूर्णा देवी अगदी प्रसन्न होती तिच्यावर आणि तिलाही सगळ्यांना पोटभर खाऊ घालण्यात खूप आनंद मिळायचा. रोजचा नाश्ता, जेवण, मासे, चिकन अगदी सगळं ती उत्तम बनवायची. आलेल्या पाहुण्यांनासुद्धा अगदी त्यांच्या आवडीचं बनवून खाऊ घालायची. आपल्या माणसांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून त्यांना खाऊ घालण्यात तिला विशेष आनंद मिळायचा. सगळं अगदी मनापासून केल्यानंतर समोरच्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान तिच्यासाठी अगदी लाख मोलाचा होता. हे सगळं ती लग्नानंतर शिकली होती. आपल्या माणसांसाठी, संसारासाठी सगळं काही मनापासून शिकली होती. आजही रविवार म्हणून तिने इडलीचा बेत केला होता. दुपारी पुन्हा चिकन वड्याचा बेत होताच. संध्याकाळी कॉलनीतल्याच एकीची केकची ऑर्डरसुद्धा होती. वड्याचं पीठ भिजवायला हवं म्हणत तिने राहिलेल्या 4 इडल्या पटकन तोडून सांबारमध्ये टाकल्या आणि खाऊ लागली. इतक्यात बाजूला असलेल्या फोनवर मेसेज आला. स्टेटस बघून तिच्या मैत्रिणीने छान कमेंट केली होती. त्या पाठोपाठ अजून 3-4 जणांचे रिप्लाय आले स्टेटसला. असं छान छान डिशेस करून सगळ्यांना खाऊ घालण्यासोबतच गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनपासून हा नवा छंद जडला होता तिला. या पदार्थांचे मस्तपैकी फोटो काढून स्टेटस अपडेट करणं. निलिमाला बेकिंगची आवड आधीपासूनच होती. आवड म्हणून तिने बेकरीचा कोर्सही केला होता आणि आता लॉकडाऊनमध्ये वेळ मिळू लागल्यावर तिने हळूहळू केकच्या ऑर्डर्स घ्यायलाही सुरू केलं होतं. तेवढाच संसाराला हातभार आणि आपली आवड जपायची हौस. केक बनवला की त्याचासुद्धा स्टेटस अपडेट करायची ती. आपण एवढं मेहनत घेऊन छान छान बनवतो ते आपल्या स्टेटसला ठेवून त्यावर जरा लोकांनी कौतुक केलं की तिला हुरूप यायचा. कितीतरी वेळा तर तिचं बघून तिच्या मैत्रिणी, "काय मस्त दिसते गं डिश, रेसिपी दे ना, मी पण बनवेन," असा रिप्लाय करायच्या आणि मग त्यांना निलिमा आनंदाने आपली रेसिपी शेअर करायची. रोजच्या कामाच्या गडबडीत हे कौतुकाचे 4 शब्द तिला आणखी मनापासून काम करायला ऊर्जा द्यायचे. कौतुक कुणाला नको असते हो. त्यात बायकांना तर असे कौतुकाचे शब्द म्हणजे रोजच्या जगण्यासाठी लागणारा छोटा रिचार्जच की. निलिमा छान कमेंट्स वाचून गालातल्या गालात हसली आणि एकीकडे तिने त्या इडल्या संपवत चहाचा शेवटचा घोट घेतला. निलिमाचं खाऊन होतं ना होतं तोच तिचा 5 वर्षाचा आरुष मम्मा मम्मा करत रडू लागला. त्याच्या मोठ्या बहिणीने म्हणजे 8 वर्षाच्या आरोहीने त्याचं खेळणं घेतलं होतं आणि त्यावरून त्याला रडू आलं होतं. आरुषला उचलून घेत निलिमाने त्याला शांत केलं आणि आरोहीलाही समजावलं आणि दोघांनाही दुसरी खेळणी काढून दिली. इकडे नवरोबा म्हणजे सुशांत इडल्या खाऊन मस्त टी व्हीवर मॅच बघत सोफ्यावर लोळत पडला होता. सासूबाई नाश्ता करून गोळ्या घेऊन पाय मोकळे करायला म्हणून खाली निघून गेल्या होत्या. 10:30 वाजून गेले होते. सकाळची नाश्त्याची भांडी अजून बेसिनमध्ये तशीच पडली होती. आरुष आणि आरोही खेळायला लागले हे बघून निलिमा तिथून उठली आणि तिने स्वयंपाकघरात जाऊन ओट्यावरचा सगळा पसारा आवरायला घेतला. भांडीही घासून घेतली. बाजारात सुशांतला जातोस का म्हणून मस्का मारूया का असा विचार तिच्या मनात आला. पण मग आठवडाभर ऑफिसमध्ये काम करून तोही दमतो. आज एक दिवस सुट्टीचा मिळतो तर कशाला बिचारायला कामाला लावायचं म्हणत तिने ड्रेस चेंज केला आणि मुलांवर लक्ष ठेव म्हणत ती बाहेर पडली. जाता जाता तेवढ्या वेळात आपल्या आईशी फोनवर बोलून तिची चौकशी करून घेतली तिने. रोजच्या कामाच्या व्यापात 5 मिनटं का होईना आपल्या आईला एक कॉल करायचीच ती. आजही करून घेतला. झाला आजचा कॉल आईला म्हणत पुन्हा ती आपल्याला काय काय आणायचं आहे बाजारातून या विचारात गर्क झाली. रस्त्यात तिची कॉलेजची मैत्रीण अनिशा भेटली तिला. "हाय निलिमा, कशी आहेस? किती दिवसांनी भेटलीस? स्टेटस बघते हां मी तुझे रोज. काय मस्त मस्त डिशेस बनवतेस तू. कसं मॅनेज करतेस 2-2 मुलांना सांभाळून?" "अगं तुला सांगते, मी आज इडलीच करणार होते, पण काल गडबडीत तांदूळ भिजत घालायलाच विसरले.
मग काय, मी आपले सकाळी पोहेच केले. तुझा स्टेटस बघितला आणि मग तुझी इडली डोळ्यांनीच खाऊन घेतली, म्हणत अनिशा हसू लागली. निलिमाही हसली. पण खरंच निलिमा, मला खूप कौतुक वाटतं हं तुझं. ऑफिसला जायचीस तेव्हासुद्धा घरातलं सगळं काम आटपून निघायचीस तू सकाळी. मला रोज भेटायचीस ना तू तेव्हा. तेव्हाही तू कायम हसतमुख चेहऱ्याने वावरायचीस. आजही तुला बघितले ना, की असं वाटतं सगळ्या गोष्टी कशा काय जमवतेस तू. आणि एवढं सगळं करून कायम एवढी आनंदाने खुश कशी काय असतेस तू. आम्हालाही जरा गुपित सांग. अनिशाच्या या प्रश्नावर निलिमा म्हणाली, काही नाही गं, काम कुठलंही असो, ते मनापासून केलं ना की अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद मिळतो. आणि आनंद सगळीकडेच असतो, फक्त आपल्याला तो शोधता यायला हवा. असं म्हणून निलिमा निघाली. ती गेल्यावर अनिशा विचार करू लागली, हिचं खरं आहे. कसलं टेन्शनच नाही, कायम खुश असते. स्टेटस पण कसले भारी ठेवते, त्यात पण किती आनंदी दिसते नेहमी. सगळ्यांशी किती प्रेमाने आणि आपुलकीने वागते. आयुष्य कसं मस्त एन्जॉय करते. निलिमाही जरा पुढे आल्यावर विचार करू लागली, किती कौतुक करत होती ना ती माझं. मी खरंच नशीबवान आहे. मनातल्या मनात म्हणत ती स्वतःशीच हसली. काही क्षणातच तिच्या मनाने तिला प्रतिप्रश्न केला, खरंच तू खुश आहेस का. आणि तिचे पाय तिथेच थबकले. रोजचा तिचा दिनक्रम सर्रकन डोळ्यासमोरून गेला. लग्न झाल्यापासूनची 9 वर्षंसुद्धा झरझर सरली. लग्न झाल्यावर नवलाईचे 9 दिवस सरल्यावर घर आणि ऑफिस यांच्यातला ताळमेळ साधताना तिची झालेली दमछाक आठवली. पहिलं बाळंतपण आणि त्यानंतर बाळ, ऑफिस आणि घर अशी तिहेरी आघाडी सांभाळताना झालेली मानसिक अवस्था आठवली. त्यानंतर दुसरं बाळंतपण आणि मग नाईलाजाने ऑफिस आणि घर यातलं एक निवडताना आपल्या करिअरला तिलांजली देत घर आणि मुलांना प्राधान्य देताना झालेली तिची घुसमट आठवली. गेल्या 9 वर्षात संसार या एका शब्दाभोवती फिरणारं तिचं जग आणि या जगात पूर्णपणे सामावण्याची तिची धडपड आठवली. आणि आणि खरंच हे सगळं वरवर दिसतं तितकं सोपं नव्हतंच काही. इतर स्त्रियांप्रमाणे तिलाही कधीकधी राग यायचा लहानसहान गोष्टींचा, व्हायची कधीकधी चिडचिड. इतरांशी तुलना करून तिलाही व्हायचा आतल्या आत त्रास. पण मग तिने शांतपणे विचार केला. तिच्यासमोर 2 पर्याय होते. जे आहे जसं आहे त्यावर नशिबाला दोष देत बसत चिडचिड करीत राहायचं, मनस्ताप करून घ्यायचा, किंवा मग जे आहे जसं आहे त्यात समाधान मानून आहे त्या गोष्टीत आनंद शोधायचा. जे आपल्याकडे नाही त्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्याचा विचार करायचा. तिने दुसरा पर्याय निवडला. आपल्या मनातल्या कुपीतून हे गुपित तिला सापडलं आणि तिने ते आचरणातही आणलं. आजही ती जेव्हा छान छान पदार्थ करून स्टेटस अपडेट करते तेव्हा लोकांना दिसते ती फक्त एक सुंदर डिश, पण त्यामागे तिची कितीतरी वेळाची मेहनत आणि नंतर आवरावा लागणारा पसारा असतो हेही तितकंच खरं. पण तरीही ती यात आनंद मानते, कारण तिनं केलेलं पोटभर खाणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान ती बघते, लोकांना दिसते. ती मुलांना जवळ घेऊन हसत फोटो काढणारी ती, पण त्यामागे तिला मुलांच्या मागे करावी लागणारी धावपळ असते. लोकांना दिसतो तिचा कायम हसरा चेहरा, पण त्यामागे दिवसभर केलेल्या कामाचा शीन असतोच की. पण फरक इतकाच की ती हे दाखवण्यापेक्षा आपण काय करून आनंदी राहू शकतो याचा प्रयत्न करते. या विचारात थांबलेल्या तिने भानावर येत लगेच चालायला सुरुवात केली, कारण तिला घरी जाऊन जेवण आणि नंतर केकसुद्धा बनवायचा होता. घरी सगळे तिची वाटही बघत होते. ती पुन्हा चालू लागली. असंच असतं, प्रत्येक स्त्रीला तिची अशी काही कारणं असतात, दुःख असतात. या जगात कुणाला काही समस्या नाही असं नाही, पण असलेल्या समस्यांचा विचार करत बसून त्यातच आयुष्य घालवलं तर आपण जगणार कधी. आपण स्त्रिया मला वेळच नाही, कामच संपत नाही, घरातलं आणि मुलांचं करताना स्वतःसाठी वेळच मिळत नाही, अशा तक्रारी कायम करत असतो. पण या सगळ्याचं गुपित आपल्याच मनातल्या सुगंधी कुपीत दडलेलं असतं. आपली आवड, आपले छंद जोपासायला दुसरं कोणी येणार नाही. ते आपलं आपल्यालाच करायचं आहे. घरासाठी आणि घरातल्यांसाठी आपण कायम झटतच असतो, तसंच आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढलाच पाहिजे ना. आपण स्त्रिया संपूर्ण घर सांभाळतो तर स्वतःलासुद्धा सांभाळायला हवंच ना. बघायला गेलं तर निलिमालासुद्धा अनेक जबाबदाऱ्या आहेत, पण त्यातून तिने तिचा आनंद शोधला आहे आणि म्हणून ती तो आनंद इतरांनाही देऊ शकते. तिच्या कुपीतलं हे सुगंधी गुपित तिला उलगडलं आणि म्हणून ती आज खुश आहे. तुम्हीही शोधा तुमच्या मनातल्या कुपीतलं असं एक गुपित. मैत्रिणींनो, आहे त्या परिस्थितीलाच आपल्या मनासारखे वळवून समाधानी राहणे हेच तर खरी कसोटी असते ना बायकांची. परिस्थिती बदलता येत नसेल
तर मनस्थिती बदलावी हेच उत्तम. बरोबर ना? कथेला अभिप्राय द्यायला विसरू नका. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा केलेत तर अशाच नवनवीन कथा वाचायला मिळतील. धन्यवाद.